नमस्ते. लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेज, पंचवटी, नाशिक. इयत्ता 11वी. प्रकरण 6वे. व्यवसाय सहाय्यक संस्था. मी प्राध्यापिका श्रीमती जय हिरे मॅडम आज तुम्हाला जे 6वं प्रकरण आहे व्यवसाय सहाय्यक संस्था ते आज तुम्हाला मी शिकवत आहे. यामध्ये मानवी शरीरामध्ये रक्तविसरणाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व कोणत्याही व्यवसायामध्ये वित्त आणि वित्त पुरवठ्यालाही महत्त्व असते. व्यवसायासाठी लागणारी जमीन असू द्या, इमारत, यंत्र खरेदी करण्यासाठी, तसेच व्यवसायामध्ये दैनंदिन खर्च भागवण्यासाठी जे आपल्याला वित्त लागतं, जो पैसा लागतो, त्या पैशाची, त्या वित्ताची नितांत गरज असते. व्यवसायाची वाढ करण्यासाठी, व्यवसायामध्ये वृद्धी करण्यासाठी आणि त्यामध्ये विस्तार करण्यासाठी, तसेच आधुनिकीकरण करण्यासाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. व्यवसायाला लागणाऱ्या वित्तपुरवठा करणाऱ्या विविध संस्था अस्तित्वात आहेत. अशा विविध संस्थांचा आपण अभ्यास करणार आहे. म्हणजेच ह्या संस्था फक्त व्यवसायांना मदत करत असतात. छोटे उद्योग असू द्या, मोठ्या आकाराचे उद्योग असू द्या, त्या व्यवसायाला, त्या उद्योगाला अर्थपुरवठा करण्याचे, त्यासाठी जी काही अडचण असेल त्या अडचणींना मदत करण्यासाठी, त्यांना सहाय्य करण्यासाठी ह्या व्यवसाय सहाय्यक संस्था आहेत. त्याचा आपण ह्या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. आता याच्यामध्ये भारतीय लघु उद्योग विकास बँक, यालाच सिडबी बँक असे सुद्धा म्हणतात, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. या बँकेचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला भारतीय लघु उद्योग विकास बँक, या भारतीय औद्योगिक विकास बँकेची पूर्णपणे ह्या IDBI यांची मालकीची होती. यामध्ये ही सिडबी बँक आहे, हिची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी झाली. आता या बँकेची मालकी सार्वजनिक क्षेत्रात 34 संस्थांकडे आहे. या बँकेचे मुख्य कार्यालय लखनौ येथे आहे. या बँकेची संपूर्ण भारतात 15 विभागीय कार्यालये आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बँका, याच्यात 84 शाखा आहेत. यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी ह्या बँकांचा मुख्य उद्देश ज्या काही औद्योगिक विकास करण्यासाठी, तसे उद्योग जे उद्योग करत असतात, छोट्या आकाराचे उद्योग असतील, मोठ्या आकाराचे उद्योग असतील, अशा उद्योगांना अर्थपुरवठा करण्यासाठी, मदत करण्यासाठी या बँका कार्यरत असतात. या बँकेचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौशल्य शिकवण्यात हे पुढाकार घेत असतात. त्यासाठी नवीन नवीन काही तंत्रज्ञान असेल, व्यवसायामध्ये काही बदलाव करायचा असेल, नवीन काही कौशल्य आत्मसात करायचं असेल, त्यासाठी ह्या भारतीय लघु उद्योग विकास बँका ह्या मदत करत असतात. यामध्ये ह्या बँका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सूक्ष्म स्वरूपाच्या असू द्या, लहान आकाराचे उद्योग असू द्या, मोठ्या स्वरूपाचे असू द्या, प्रत्येक उद्योगांना मदत करण्याचे कार्य या लघु उद्योग विकास बँक करत असतात. याच स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं देखील यांना म्हणतात. आता ह्या बँकेची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत ते आपल्याला अभ्यासायची आहेत. यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी संस्था. यामध्ये ही सिडबी बँक आहे, ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा, अर्थसहाय्य करणारी प्रधान बँक आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रात संबंधित विविध संस्थांमध्ये कार्यांमध्ये समन्वय म्हणून कार्य करते.
मग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा करण्यासाठी ही बँक बँकिंग आणि बँकेतर संस्थांना पुनर्वृत्त करत असते आणि त्यासाठी ती मदत करत असते. नंतर आहे शाश्वत विकास. सिडबी भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कायमस्वरूपी व स्थिर विकासासाठी कार्य करत असते. ही बँक राष्ट्राच्या पर्यावरणीय संपत्तीचे संरक्षण करून आर्थिक राष्ट्रीय संपत्ती निर्माण करण्यासाठी मदत करत असते. म्हणजेच पर्यावरण जे काही आपण राहतो त्या समाजामध्ये काही पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाचा विचार करून त्यासाठी सुद्धा ती मदत करते. ही बँक ऊर्जा, सूक्ष्म तंत्रज्ञान, सुयोग्य उत्पादनातील गुंतवणुकीसाठी त्या योजनांवर भर देत असते. तसेच हरितगृहातील वायू उत्सर्जन करून त्याचं प्रदूषण कसं कमी करण्यात येईल, ज्या ठिकाणी मोठे मोठे व्यवसाय आहेत ते व्यवसाय सुरू होत असताना प्रदूषण होत असते, ते प्रदूषण कसं कमी करता येईल त्यासाठी देखील या बँक मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. जर प्रदूषण वाढलं तर आपल्याला खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्या व्यवसायानं तर त्याचा त्रास होतोच, पण त्याच्यामुळे समाजातील राहणाऱ्या लोकांना, समाजात वावरणाऱ्या इतरत्र जवळजवळ असणाऱ्या काही जवळपास जे काही फॅक्टरी असतील, जवळपास काही लोक वावरत असतील त्यांना देखील त्याचा विपरीत परिणाम होत असतो. त्यासाठी ह्या शाश्वत विकास बँका मदत करत असतात. नंतर सल्लागार म्हणून कार्य. ही सिडबी ही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सल्लागार आणि मार्गदर्शकाचे कार्य करत असते, त्यांना मार्गदर्शन करत असते. तसेच स्थानिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तारासाठी सुद्धा कार्य करत असते. नुसतंच आपल्या देशातल्या देशात नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या विस्तारासाठी सुद्धा ही सिडबी बँक कार्य करत असते. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानातील अद्ययावतेसाठी किंवा ते अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पुढाकार घेऊन ही सिडबी बँक कार्य करत असते. नंतर आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना सेवा पुरवणे. ही सिडबी विविध संस्थांद्वारे व्यवसायास वेगवेगळ्या सेवा पुरवते. सेवा या आर्थिकेतर अशा दोन्ही प्रकारच्या असतात. आर्थिक म्हणजे पैशांसाठी आणि आर्थिकेतर म्हणजे काही व्यवसायाला मदत करत असतात, त्याच्या पैशामध्ये त्याचा पैशाशी संबंध नसतो, त्या सेवांना आर्थिकेतर असं म्हणतात. या संस्था पुढील प्रमाणे आहे. SVCL म्हणजे ही सिडबी बँक ही व्हेंचर कॅपिटल लिमिटेड अशा पद्धतीने कार्य करत असते. नंतर CGTMSE क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट ऑफ मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस. नंतर SMERA स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. यामध्ये जे ॲग्रिकल्चर ऑफ इंडिया रेटिंग ॲग्रिकल्चर याच्यामध्ये इंडियन लिमिटेडमध्ये ही कार्य करत असते. नंतर इंडियन SMETSL इंडियन स्मॉल टेक्नॉलॉजी सर्व्हिस लिमिटेड. ISAR इंडियन टेक्नॉलॉजी सर्व्हिस लिमिटेड. ISAR यामध्ये ती कार्य करत असते. नंतर राष्ट्रीय ध्येय प्राप्त करणे. यामध्ये दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी व रोजंदारी निर्मिती करण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी बँक निर्मिती व देशाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही बँक सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाच्या कर्जपुरवठा अर्थसहाय्य देत असते. बँक निमशहरी भागातील उद्योगांना अर्थपुरवठा करून रोजंदारीची संधी त्यांना उपलब्ध करून देत असते. शहरी भागांकडे होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी मदत करत असते. म्हणजेच जे उद्योग हे
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर होते. लोक बऱ्यापैकी उद्योग शहरात सुरू करतात, परंतु ही CDB बँक कमीत कमी ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे, ज्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे, अशा ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त करत असते. म्हणजेच शहरी भागाकडे लोकांचे स्थलांतर कसं कमी होईल, जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांना ह्या मदत करत असतात. म्हणजे जेणेकरून जे काही सुशिक्षित लोक आहेत, ज्या लोकांना कामकाज नाही, जे बेरोजगार आहेत, अशा लोकांना तिथल्या रहिवाशांना तिथं कामधंदा मिळवून देण्याचं काम ही CDB बँक करत असते. नंतर आर्थिक दुर्बल घटकांतील व्यक्तींमध्ये उद्योजकता निर्मितीसाठी ही बँक प्रयत्न करत असते. विविध प्रकारे अर्थसहाय्य. CDB विविध प्रकारे अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. प्रत्यक्ष अर्थसहाय्य, अप्रत्यक्ष अर्थसहाय्य, सूक्ष्म अर्थसहाय्य. यामध्ये तंत्रज्ञानविषयक पुढाकार, स्टार्टअप मित्र. ही योजना लघु उद्योग विकास बँकेच्या पुढाकाराने 17 मार्च 2016 रोजी कार्य करत असते. आणि त्यासाठी ही बँक या योजनेअंतर्गत नवीन उद्योजकांच्या विकासासाठी मदत करत असते. म्हणजे जे नवीन उद्योजक आहेत, ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचे असेल, त्या लोकांना ही बँक मदत करत असते. नंतर आहे त्यामध्ये विविध प्रकारचे अर्थसहाय्य. CDB बँक अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. प्रत्यक्ष अर्थसहाय्य, अप्रत्यक्ष अर्थसहाय्य व सूक्ष्म अर्थसहाय्य. तंत्रज्ञानविषयक पुढाकार, स्टार्टअप मित्र. ही योजना लघु उद्योग विकास बँकेच्या पुढाकाराने 17 मार्च 2016 रोजी कार्यान्वित आली किंवा कार्य करत होती. त्यामध्ये ह्या योजनेच्या अंतर्गत नवीन उद्योजकांना मदत करत असते. नंतर उद्यमी बँक, उद्यमी मित्र. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगास पतपुरवठा व इतर मोठ्या सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रवेशद्वार म्हणून ही उद्यमी मित्र योजनेची सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक दस्तऐवज ऑनलाईन पद्धतीने पाठवता येतात आणि हे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येतात. म्हणून उद्योगांमध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघावयास मिळत असतात. नंतर आहे अंमलबजावणी संस्था. यामध्ये आपल्याला भारत सरकारने CDBला अंमलबजावणी संस्थेचे दायित्व दिलेले आहे. याद्वारे ती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थपुरवठा करत असते. त्यासाठी विविध प्रकारचे मदत करत असते. मग त्यामध्ये प्रत्यक्ष अर्थसहाय्य, अप्रत्यक्ष अर्थसहाय्य आणि सूक्ष्म अर्थसहाय्य अशा प्रकारची ही बँक मदत करत असते. नंतर आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. यामध्ये आपल्याला जी काही बँक आहे ही राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ही नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, नाबार्ड बँक. यालाच नाबार्ड असे सुद्धा म्हणतात. अर्थ बघा ह्याचा. ह्या बँकेचं ग्रामीण भागातील उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी संसदेत विशेष कायदा, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास कायदा 1981 मध्ये संमत करून दिनांक 12 जुलै 1982 रोजी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास म्हणजे नाबार्ड बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. ही नाबार्ड मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देते आणि उद्योग करणाऱ्या लोकांना सहज उद्योग कसा करता येईल त्यासाठी मदत करत असते. शेतीचे संवर्धन, विकास, लघु उद्योग, ग्रामीण उद्योग, हस्तकला, अन्य ग्रामीण हस्तकला उद्योग, इतर पूरक व्यावसायिकांना विविध प्रकारच्या सोयी, पतपुरवठा करणे तसेच नियमन करणे, त्यासाठी
त्या उद्देशाने ही नाबार्ड बँकेची स्थापना झालेली आहे. ग्रामीण भागातील उद्योगांना वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही शिखर संस्था आहे. ही मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा करते आणि याला शिखर संस्था असं देखील म्हटलेले आहे. यामध्ये ही बँक शेतीसाठी मदत करत असते. शेतीचा विकास करण्यासाठी सूक्ष्म उद्योजकांना, ग्रामीण उद्योजकांना ज्या ठिकाणी ग्रामीण भागात उद्योग सुरू करायचा आहे त्यांना देखील हस्तकलाचे काही उद्योग असतील, ज्याच्यामध्ये कौशल्य असेल, स्वतः हाताने काही वस्तू बनवत असतील, त्यासाठी सुद्धा ही नाबार्ड मदत करत असते. आणि त्यासाठी इतर पूरक व्यावसायिकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरवत असते. नंतर याचं वैशिष्ट्ये. शिखर बँक ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या सर्व प्रकारच्या वित्त संस्था व आर्थिक गरजा भागवण्यासाठी नाबार्ड ही शिखर बँक आहे. ही बँक केंद्र सरकारच्या व मध्यवर्ती बँकेच्या ग्रामीण पतपुरवठा धोरणाची अंमलबजावणी करत असते. म्हणजेच यामध्ये ज्या काही अडचणी आहेत ग्रामीण भागामधल्या त्या सोडवण्याची ती कार्य करत असते. त्यामध्ये नंतर आहे पुनर्वित्ताची सुविधा. ग्रामीण क्षेत्रात अर्थपुरवठा करणाऱ्या राज्य सहकारी बँका, भूविकास बँका, विभागीय ग्रामीण बँका, इतर मान्यताप्राप्त वित्तीय संस्था पुनर्वित्ताची सुविधा ही बँक पुरवते. तसेच नैसर्गिक आपत्ती असेल, दुष्काळ असेल, ज्यावेळेस पिकंच आलेली नसतील, त्यामुळे कधी खूप पूर आला असेल, त्या पुरामुळे झालेले पिकांचं नुकसान झालं असेल किंवा आपण पीक काढू शकत नसू, अशा वेळेस शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही नाबार्ड मोठ्या प्रमाणात मदत करत असते. मग ही सहकारी बँकांना पुनर्वित्त तयार करून देत असते. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला आर्थिक मदत करत असते ही बँक, तसंच आपलं जर काही नुकसान झालं असेल तर त्या नुकसानाची भरपाई ही नाबार्ड आपल्याला करून देत असते. नंतर वित्तीय संस्थांना मदत. ही बँक सहकारी बँकांना आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना कृती विकास आराखडा बनवण्यासाठी सहकार्य करते. दैनंदिन कामकाजाचे संगणकीकरण आणि मनुष्यबळाचा विकास यासाठी बँकेची आर्थिक मदत करत असते. ग्रामीण विकासासाठी अर्थसहाय्य. ही बँक ग्रामीण विकासासाठी आणि विविध प्रकारच्या शासकीय योजनांसाठी राज्य सरकारला सहकार्य करते. बँक कृषी क्षेत्रातील लघु आणि सूक्ष्म जलसिंचन कामासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी व बिगर कृषी क्षेत्रात रोजंदारी निर्मिती करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही वित्तपुरवठा करत असते. म्हणजेच कृषी क्षेत्रातील असं द्या, जलसिंचन कामासाठी ज्या ठिकाणी मोठे मोठे धरणं बांधायचे असतील त्या ठिकाणी सुद्धा ही बँक मदत करत असते. त्यासाठी त्या भागातील बेरोजगारी कशी कमी करता येईल त्यासाठी ही नाबार्ड मदत करत असते. कृषी क्षेत्र वित्तपुरवठा संस्थेचे पर्यवेक्षण करणे. अधिकोषीय विनिमय कायदा, अधिकोषीय नियमन कायदा 1949च्या मार्गदर्शक तत्वाच्या विभागीय ग्रामीण बँका व सहकारी बँका यांची तपासणी करण्याची कार्य ही बँका करत असते. राज्य सहकारी शेती, ग्रामीण विकास बँका, बिगर वित्तपुरवठा सहकारी शिखर संस्था नाबार्ड स्वच्छतेने तपासणी करण्याचे कार्य करते. रिझर्व्ह बँकेला शिफारसी करणे. यामध्ये ही जी आहे रिझर्व्ह बँकेला शिफारसी करणे, सहकारी बँकांना परवाने देणे, राज्य सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँका नवीन शाखा उघडण्यासाठी रिझर्व्ह बँकेला शिफारस देणे, तसेच त्याचं कार्य ही बँक करत असते. ग्रामीण उद्योगांना अर्थपुरवठा करणे. नाबार्ड ही लघु उद्योग व इतर कुटीर उद्योगांना पुनर्वित्त प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणे. ग्रामीण नवउद्योजकांसाठी नाबार्ड
कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रम आयोजित करते. ग्रामीण भागात नवीन व्यवसाय सुरू करण्याचे प्रोत्साहन देत असते. राष्ट्रीय विकासामध्ये भूमिका. नाबार्ड शेती उत्पादनाची साठवणूक व त्यासाठी सुविधा निर्माण करण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडते. शेती उत्पादनाच्या निर्यातीस चालना देणे. धवल, हरित व नील क्रांतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाची महत्त्वाची भूमिका ही नाबार्ड पार पाडत असते. म्हणजेच त्यासाठी काही अडचणी असतील, शेती उत्पादनाच्या निर्यातीस चालना देणे, त्यासाठी हरित व नील क्रांतीच्या माध्यमातून शाश्वत विकास कसा घडून येईल, त्यासाठी ही नाबार्ड महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.